ओके, तर मग आजचं लेक्चर आहे गरिबी. तर एकंदरीत गरिबी काय आहे हा कन्सेप्ट समजून घेणं फार महत्वाचं आहे. एकंदरीत आपण कॉन्सेप्ट जर समजून घेतला तर बाकीच्या गोष्टी आपण खूप इझिली अंडरस्टँड करू शकतो, लक्षात ठेवू शकतो. गरिबीमध्ये खूप सारे फॅक्ट्स आहेत. गरिबी हा आपण जेव्हा GS1 मध्ये अभ्यासत असतो तेव्हा त्याचे डायमेन्शन्स वेगळे आहेत आणि हीच गरिबी, हाच पॉईंट जेव्हा आपण अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करत असतो, जसं की पेपर 3 साठी अभ्यास करत असतो, तेव्हा त्याचे डायमेन्शन आणि त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला वेगळा असला पाहिजे. तर आजचा हा व्हिडिओ आपण GS1च्या पर्स्पेक्टिव्हनं गरिबीवरती पाहणार आहोत. ठीक आहे. तर एकंदरीत गरिबी म्हणजे काय, तर आपल्या सर्वांना ऑलमोस्ट गरिबीबद्दल माहितीच आहे, परंतु परीक्षेच्या पर्स्पेक्टिव्हने एक्झॅक्टली गरिबी म्हणजे काय आणि कसं आपण त्याबद्दल कॅल्क्युलेशन लावतो किंवा सरकार त्याकडे कशा पद्धतीने बघते. कारण गरिबी मोजणे किंवा गरिबी डिसाईड करणे की जितकं आपल्याला सोपं वाटतं, एखाद्या सरकारसाठी किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी ही गोष्ट तितकीच जराशी अवघड असते. कारण कोण गरीब आहे आणि कोण गरीब नाही हे मोजत असताना किंवा याचे कारण शोधत असताना खूप सारे डायमेन्शन्स असतात. तर आपण व्हिडिओ सुरू करूयात, पाहूयात एक्झॅक्टली काय विषय आहे. गरिबी म्हणजे अशी अवस्था किंवा अशी स्थिती ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा समुदायाला किमान राहणीमानासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक संसाधनाचा आणि आवश्यक गोष्टींचा अभाव असतो. म्हणजे काय, तर गरिबी म्हणजे रोजगारातून निर्माण होणारे जे उत्पन्न असते, जो पैसा असतो, जो इन्कम असतो, ते इतके कमी असते की मूलभूत मानवी गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत. जागतिक बँक यावरती काय म्हणते, तर गरिबी म्हणजे कल्याणकारी आयुष्य जगण्यासाठी, म्हणजे एकदम व्यवस्थित आणि रेप्युटेड आयुष्य जगण्यासाठी, ऍटलिस्ट मानसन्मानानं जीवन जगण्यासाठी जी स्पष्ट वंचितता असते, हे जगण्यापासून त्यांना वंचित राहावं लागतं, त्याला आपण गरिबी असं म्हणतो, असं वर्ल्ड बँकेचं म्हणणं आहे. मग ही वंचितता येते कशामुळे किंवा ह्या वंचिततेमध्ये आपण कोणते मुद्दे आपण ग्राह्य धरतो, तर त्यामध्ये कमी उत्पन्न आणि सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत वस्तू आणि सेवा यांचा मिळण्याचा अभाव किंवा यांपासून वंचित राहणे ह्या गोष्टी, त्याचबरोबर गरिबीमध्ये आरोग्य आणि शिक्षणाचे निम्न स्तर, स्वच्छ पाणी यांची कमतरता, अपुरी शारीरिक सुरक्षितता, अभिव्यक्तीचा अभाव, एखाद्याचे जीवन सुधारण्यासाठी अपुरी क्षमता आणि संधी, या सगळ्या गोष्टींचा समावेश वर्ल्ड बँक गरिबी मोजत असताना किंवा गरिबीचा आढावा घेत असताना पाहत असतो. 2011 मध्ये भारतात 21.9% लोकसंख्या राष्ट्रीय दारिद्र्य रेषेखाली जगत होती. 2018 मध्ये जगातली जवळपास 8% कामगार आणि त्यांचे कुटुंब प्रति व्यक्ती प्रतिदिन $1.90 पेक्षाही कमीवरती आपलं आयुष्य जगत होते. गरिबीचे प्रकार यामध्ये आपल्याला दोन मुख्य वर्गीकरण भेटतात. एक म्हणजे निरपेक्ष गरिबी आणि दुसरी म्हणजे सापेक्ष गरिबी. निरपेक्ष गरिबीमध्ये अशी स्थिती जिथे घरगुती उत्पन्न, मूलभूत राहणीमान जसं की अन्न, वस्त्र आणि निवारा राखण्यासाठी आवश्यक असलेल्या पातळीपेक्षा कमी असते. ही स्थिती वेगवेगळ्या देशांमधील गरिबीची तुलना करण्यासाठी आपण वापरतो. पहिल्यांदा 1990 मध्ये $1 प्रतिदिन असे जागतिक बँकेने गरिबी मोजायला सुरुवात केली होती. आज हा आकडा $3 इतका करण्यात आलेला आहे. म्हणजे काय, तर निरपेक्ष गरिबीमध्ये आपण बेसिक ज्या मूलभूत गरजा आहेत त्या त्याच्या इन्कम मधून कंप्लीट करू शकत नाही, ते मिळू शकत नाही. आणि कमीत कमी किती डॉलरनं असलं पाहिजे, तर $1 हे 1990 मध्ये ठरवण्यात आलं होतं आणि आता $3, म्हणजे यांचं असं कॅल्क्युलेशन आहे की कमीत कमी $3 हा खर्च झालाच पाहिजे. हा पण खर्च तो करू शकत नसेल तर तो गरीब आहे असं मानलं जावं. यानंतर सापेक्ष गरिबी, सामाजिक दृष्टिकोनातून त्याची व्याख्या केली जाते, जी आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकसंख्येच्या आर्थिक मानांकाच्या तुलनेत राहणीमान कसे आहे हे पाहिले जाते. म्हणजे एखाद्या समाजामध्ये, एखाद्या कंट्रीमध्ये, म्हणजे डेव्हलपिंग कंट्री असेल, अंडर डेव्हलप्ड कंट्री असेल, अशा वेगवेगळ्या कंट्रीचे आपण प्रकार आपल्याला माहित आहेत किंवा अशा वेगवेगळे रिजन्स आहेत. तर त्या भूभागामध्ये, त्या रिजन्समध्ये, त्या प्रदेशांमध्ये सामाजिक परिस्थितीनुसार त्या ठिकाणच्या लोकांमध्ये जगण्याची किंवा सामाजिक दृष्टिकोन कसा आहे हा पाहिला जातो. हे आहे कंपॅरेटिव्हली, यामध्ये आपण सापेक्ष गरिबी असं म्हणतो. यानंतर भारतातील गरिबीचा अंदाज कोण आणि कसा काढला जातो हे पाहूयात. सांख्यिकी आणि कार्यक्षम अंमलबजावणी मंत्रालयाच्या म्हणजे MOSPI अंतर्गत राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने डेटाच्या आधारे दारिद्र्य रेषेची गणना करून नीती आयोगाच्या टास्क फोर्सद्वारे भारतातील गरिबीचा अंदाज लावला जातो.
हे लक्षात असू द्या. भारतातील दारिद्र्य रेषेचा अंदाज उत्पन्नाच्या पातळीवर नाही तर उपभोग खर्चावर म्हणजे कन्झम्पशन एक्सपेंडिचरवर आधारित असतो आणि त्यानुसार ते दारिद्र्य मोजतात. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेच्या म्हणजे NSOच्या ग्राहक खर्च सर्वेक्षणावर आधारित गरिबी मोजली जाते. एका विशिष्ट दारिद्र्य रेषेखालील खर्च पातळी असलेले कुटुंब म्हणजे गरीब कुटुंब असे मानले जाते. म्हणजे एक लाईन डिसाईड केलेली असते, एक अमाऊंट डिसाईड केलं असतं. इतकं इन्कम किंवा इतकं खर्च करू न शकणारे किंवा इतकी कॅलरी खर्च न करू शकणारे लोक जे असतात त्यांना आपण गरीब मानतो. अशी एक लाईन सेट केलेली असते. त्या लाईनीला आपण दारिद्र्य रेषा लाईन असं म्हणतो. गरिबीचे प्रमाण हे गरिबी गुणोत्तराने मोजले जाते. यामध्ये एकूण लोकसंख्येशी गरिबीच्या संख्येचे गुणोत्तर आहे. याला प्रमुख गणना गुणोत्तर असेही म्हणतात. यानंतर आपल्या देशामध्ये गरिबी मोजण्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्या समित्यांमध्ये एकत्रित काय म्हणण्यात आलं होतं तर अलग समिती 1979 मध्ये यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील प्रौढ व्यक्तींसाठी अनुक्रमे 2400 आणि 2100 कॅलरीच्या किमान दैनिक गरजेच्या आधारावर दारिद्र्य रेषा निश्चित केली होती. त्यानंतर वेगवेगळ्या समित्या आल्या. यामध्ये लकडवाला समिती 1993, तेंडुलकर समिती 2009, रंगराजन समिती 2012 यांनी गरिबीचा अंदाज लावला. रंगराजन समितीच्या अहवालानुसार 2014 मध्ये दारिद्र्य रेषेचा अंदाज शहरी भागात दरमहा दरडोई खर्च 1407 रुपये आणि ग्रामीण भागात 972 रुपये आहे असं सांगण्यात आलं. याचबरोबर ह्या गरिबीचा प्रभाव आपल्याला महिलांवरती खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला भेटतो. यामध्ये काय आहे तर जगभरातील महिलांवरती गरिबीचा विषम परिणाम होतो. ही घटना गरिबीचे स्त्रीकरण म्हणून ओळखली जाते. लिंगभेद, असमान वेतन, मर्यादित शिक्षण, आर्थिक संसाधनाची कमी आणि नोकरीच्या संधीची कमतरता यामुळे महिला अत्यंत गरीब राहतात. त्यांना अन्न सुरक्षिततेचा सामना करावा लागतो. जागतिक स्तरावर 10% पेक्षा जास्त महिला अत्यंत गरिबीत राहतात. प्रतिदिन $2.15 पेक्षाही कमी त्यांचा खर्च असतो. जर हा ट्रेंड असा चालू राहिला तर 2030 पर्यंत लाखो महिलांवरती याचा परिणाम होईल असा अंदाज बांधण्यात आलेला आहे. कामाचा दबाव हा एक प्रकार आहे. यामध्ये महिला पुरुषांपेक्षा जास्त आणि विशेष मूळ असे महत्वाचे काम करत असतील तरी सुद्धा त्यांना कमी मोबदला दिला जातो. संसाधनांची उपलब्धता जसे की जमीन, कर्ज, वित्तीय संस्था आणि इंटरनेटच्या उपलब्धतेमध्ये लिंगभेद कायम आहे. यामुळे आर्थिक सक्षमीकरणावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला दिसून येतो आणि यामुळे महिलांची प्रगती कुठेतरी थांबून जाते. असुरक्षितता अशा तरुणी ज्यांचं वय 25 ते 34 वयोगटातील आहेत यांची अत्यंत जास्त काळजी केली जाते. त्याचबरोबर कामगार बाजारातील गैरसोयीमुळे रोजगारास यांना मुकावे लागते. भारतातील गरिबीचे कारण काय आहेत? यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण म्हणजे भारतातील लोकसंख्या स्फोट. भारताची लोकसंख्या गेल्या काही वर्षात सातत्याने वाढत आहे. गेल्या 45 वर्षात ती दरवर्षी 2.2% दराने वाढली आहे. म्हणजेच दरवर्षी सरासरी 1.7 कोटी लोक देशाच्या लोकसंख्येत जोडले जात आहेत. यामुळे उपभोग्य वस्तूंची मागणी प्रचंड वाढत आहे. म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला गरज आहे, यूज करतो आपण भौतिक गोष्टी, यांची संख्या वाढली आहे, डिमांड वाढली आहे आणि या डिमांडीमुळे आपल्याला भाववाढ वगैरे ह्या गोष्टी पाहायला मिळतो आणि ह्या भाववाढीचा डायरेक्ट परिणाम हा गरिबांवरती होतो. कमी कृषी उत्पादकता. कृषी क्षेत्रातील कमी उत्पादकता हे गरिबीचे एक मुख्य कारण आहे. कमी उत्पादकतेचे वेगवेगळे कारण आहे. यामध्ये विखुरलेले आणि उपविभाजित जमीनधारक, भांडवलाचा अभाव, शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अभाव व लागवडीच्या परंपरागत पद्धतीचा नेहमीचाच वापर आणि साठवणुकीच्या दरम्यान होणारा अपव्यय ह्या सगळ्या गोष्टी कृषीच्या उत्पादकतेवरती परिणाम घडवून आणतात आणि याचा सरळ परिणाम कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लेबर्स, वर्कर्स किंवा गरीब लोकांवरती होतो. अकार्यक्षम संसाधनाचा वापर, विशेषतः शेती क्षेत्रात अर्ध बेरोजगारी आणि छुपी बेरोजगारी आपल्याला पाहायला मिळते. यामुळे कृषी उत्पादकता कमी झालेली आहे आणि राहणीमानातही घसरण झाली आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आर्थिक विकासाचा कमी दर. 1991 मध्ये LPG सुधारणा पूर्वी स्वातंत्र्याच्या पहिल्या 40 वर्षात आर्थिक विकास फार कमी होता आणि याचाच परिणाम आपल्याला उत्पन्नामध्ये, लोकांच्या उत्पन्नामध्ये पाहायला भेटतो आणि यामुळे गरिबी ही वाढत गेली असं पाहायला मिळतं. महागाई वाढ.
देशात महागाई दर स्थिर आहे आणि त्यामुळे गरिबांवर याचा भार वाढला आहे. जरी काही लोकांना याचा फायदा झाला असला तरी कमी उत्पन्न गटांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो आणि ते त्यांच्या मूलभूत किमान गरजा देखील पूर्ण करू शकत नाही आहेत. बेरोजगारी हा भारतातील गरिबीचे आणखीन एक महत्त्वाचे कारण आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे नोकरी शोधणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नोकऱ्यांच्या संधींमध्ये पुरेसा विस्तार झालेला आपल्याला पाहायला भेटत नाहीये. हे पण एक गरिबीचे कारण आहे. भांडवल आणि उद्योजकतेचा अभाव. भांडवल आणि उद्योजकतेच्या कमतरतेमुळे अर्थव्यवस्थेत गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती कमी झाली आहे. याचा डायरेक्ट परिणाम हा गरिबीवर होतो, कारण उत्पन्नच झालं नाही तर खर्च काय करणार आणि बेसिक गरजा पूर्ण कसं करणार. सामाजिक घटक. आर्थिक घटकांव्यतिरिक्त भारतातील गरिबी निर्मूलनात काही सामाजिक घटक देखील अडथळा आणत आहेत. या संदर्भात काही अडथळे म्हणजे वारसा हक्कांचे कायदे, जाती व्यवस्था आणि काही विशिष्ट जुन्या रूढी आणि परंपरा. वसाहतवादी शोषण. सुमारे 200 शतके ब्रिटिश वसाहतवाद आणि भारतावरील राज्यामुळे पारंपरिक हस्तकला आणि कापड उद्योग नष्ट होऊन भारताचे औद्योगिकीकरण कमी झाले. वसाहतवादी धोरणामुळे भारत युरोपियन उद्योगांसाठी केवळ कच्चा माल उत्पादक बनला आहे. हवामान घटक. भारतातील बहुतेक गरीब लोक बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड इत्यादी राज्यांमध्ये राहतात. वारंवार येणारे पूर, भूकंप आणि चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे ह्या राज्यांमध्ये शेतीचे मोठे नुकसान होते व याचा सरळ परिणाम हा गरीब लोकांवरती होतो. गरिबीचा सापळा. कमी उत्पादनामुळे शिक्षण आणि आरोग्य यांच्यापासून माणूस वंचित राहतो. ह्या वंचिततेमुळे देशाच्या मानवी संसाधनाची जी क्वालिटी असते ती घसरते आणि ह्या घसरलेल्या क्वालिटीमुळे आपली जी प्रोडक्टिव्हिटी असते, उत्पादकता असते मानवांची, ती कमी होऊन जाते आणि ह्या कमी झालेल्या उत्पादकतामुळे त्याचं इन्कम अजूनच कमी होऊन जातं. हा एक गोल गोल चालणारा सायकल आहे. याच्यासोबत तुमचं इन्कम जर लो असेल तर तुमची सेव्हिंग पण कमी होणार. या कमी सेव्हिंगमुळे तुमची इन्व्हेस्टमेंट पण कमी होणार आणि ह्या कमी झालेल्या इन्व्हेस्टमेंटमुळे आपली इकॉनॉमिक ग्रोथ पण कमी होणार. असा हा लो इन्कम ट्रॅप आपल्याला पाहायला मिळतो. भारतातील गरिबी निर्मूलन कार्यक्रम. यामध्ये आपल्याला पहिल्यांदा एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम IRDP 1978 ते 1979 2 ऑक्टोबर 1980 पासून त्याचे सार्वत्रिकीकरण करण्यात आले, ज्याचा उद्देश ग्रामीण भारतातील गरिबांना अनुदान आणि बँक कर्जाच्या स्वरूपात उत्पादक रोजगार संधी उपलब्ध करून देणे हा होता. त्यानंतर जवाहर रोजगार योजना, ज्याला जवाहर ग्राम समृद्धी योजना असेही म्हणतात, आर्थिक पायाभूत सुविधा, सामुदायिक व सामाजिक मालमत्तांच्या निर्मितीद्वारे ग्रामीण भागातील बेरोजगार आणि अर्धबेरोजगारांसाठी अर्थपूर्ण रोजगाराच्या संधी निर्माण करणे. त्यानंतर ग्रामीण गृहनिर्माण, इंदिरा आवास योजना कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजे BPL लोकांना मोफत घरे उपलब्ध करून देणे आणि यात मुख्यतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबासाठी घरे बांधून देणे हा होता. कामासाठी अन्न कार्यक्रम, वेतन रोजगाराद्वारे हे अन्न सुरक्षा वाढवणे हे याचे उद्दिष्ट आहे. राज्यांना अन्नधान्य मोफत पुरविले जाते. यानंतर राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना NOAPS ही पेन्शन केंद्र सरकारकडून दिली जाते. राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये अंमलबजावणीचे काम पंचायती आणि नगरपालिकांना दिले जाते. 60 ते 79 वयोगटातील अर्जदारांसाठी वृद्धापकाळ निवृत्ती वेतनाची रक्कम दरमहा 200 आहे. 80 वर्षावरील अर्जदारांसाठी 2011-12च्या अर्थसंकल्पनानुसार ही रक्कम दरमहा 500 रुपये करण्यात आली आहे. अन्नपूर्णा योजना ही योजना सरकारने 1999 आणि 2000 मध्ये सुरू केली होती. ज्येष्ठ नागरिकांना स्वतःची काळजी घेता येत नाही आणि राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजनेअंतर्गत हे येत नाहीत आणि ज्यांना गावात त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही अशा ज्येष्ठ नागरिकांना अन्न पुरवण्यासाठी ही योजना आहे. या योजनेत पात्र ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 10 किलो मोफत अन्न धान्य दिले जाते. ही योजना प्रामुख्याने गरिबातील सर्वात गरीब आणि गरीब ज्येष्ठ नागरिक यांना लक्ष्य करते. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना SGRY या योजनेचा मुख्य उद्देश रोजगार निर्मिती, ग्रामीण भागात टिकाऊ आर्थिक पायाभूत सुविधा आणि गरिबांसाठी अन्न आणि पोषण सुरक्षेची तरतूद करणे हा आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, याला आपण मनरेगा म्हणून ओळखतो, 2005 या कायद्यानुसार प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी 100 दिवसाचा रोजगार व
नोकऱ्यांपैकी 1/3 रोजगार महिलांसाठी राखीव असतो अशी ही योजना आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय रोजगार हमी निधी सुद्धा स्थापन करतो व राज्य सरकारला सुद्धा हा निधी स्थापन करण्याचा अधिकार आहे. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान आजीविका 2011 असं याला म्हटलं जातं. ग्रामीण गरिबांच्या गरजांमध्ये विविधता आणण्यासाठी आणि त्यांना मासिक आधारावर नियमित उत्पन्नासह नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठीची ही योजना आहे. गरजूंना मदत करण्यासाठी गाव पातळीवर बचत गटाची स्थापना केली जाते. अशा या योजनेचा एकंदरीत फॉर्मॅट आहे. राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान NULM शहरी गरिबांना बचत गटांमध्ये संघटित करण्यावर व बाजार आधारित रोजगारांसाठी कौशल्य विकासाच्या संधी निर्माण करण्यावर आणि कर्जाची सहज उपलब्धता सुनिश्चित करून त्यांना रोजगार निर्माण करण्यासाठी ही योजना तयार केलेली आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही योजना कामगार बाजारपेठेत नवीन प्रवेश करणाऱ्या विशेषतः 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडून केलेल्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करते. प्रधानमंत्री जनधन योजना हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. अनुदान, पेन्शन, विमा इत्यादींचे थेट लाभ हस्तांतरण करण्यासाठी याचे उद्दिष्ट आहे. 1.5 कोटी बँक खाती उघडण्याचे उद्दिष्ट या योजनेने ऑलरेडी साध्य केले आहे. ही योजना विशेषतः बँकिंग सुविधा नसलेल्या गरिबांना लक्ष्य करते. तर एकंदरीत गरिबी काय आहे व त्यासाठी आपल्या देशात काय कंडिशन आहे, त्याचे कारण काय आहेत व त्यासाठी तिला टॅकल करण्यासाठी आपण काय काय करू शकतो याचा आपण आढावा घेतला. तर चला मग आता पाहूयात यावरती मुख्य परीक्षेला काय प्रश्न आला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण कशा पद्धतीने लिहू शकतो. तर प्रश्न असा आहे की गरिबी निर्मूलनासाठी गरिबांना वंचिततेपासून मुक्त करणे ही एक अत्यावश्यक अट आहे. स्पष्ट करा. यामध्ये प्रस्तावनेमध्ये आपण अमर्त्य सेन यांच्या कॅपॅबिलिटी अप्रोचनुसार गरिबी म्हणजे केवळ उत्पन्नाचा अभाव नसून शिक्षण, आरोग्य व संधीची वंचितता होय. यामुळे गरिबी निर्मूलनासाठी वंचिततेतून मुक्तता आवश्यक आहे. तर शैक्षणिक वंचितता शिक्षणाअभावी कौशल्ये व रोजगारांच्या संधी मर्यादित राहतात व गरिबी पिढ्यानपिढ्या टिकून जाते. यासाठी शिक्षणाचा हक्क कायदा सर्वसमावेशक शिक्षणाची हमी देते. आरोग्यविषयक वंचितता अपुरे आरोग्य कार्यक्षमता कमी करते व कर्जबाजारीपणाला कारणीभूत ठरते. यासाठी आयुष्यमान भारत योजना गरिबांना आरोग्य संरक्षण प्रदान करते. पोषण विषयक वंचितता कुपोषणामुळे शरीर व बौद्धिक विकास खुंटतो. पोषण अभियान माता व बाल कुपोषण कमी करण्यावर भर देते. रोजगार व कौशल्य वंचितता स्थिर रोजगाराच्या अभावामुळे गरीब असंघटित क्षेत्रात अडकतात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना उत्पन्न व सुरक्षितता देते. आर्थिक वंचितता बँकिंग व कर्ज सुविधांचा अभाव संपत्ती निर्मितीला रोखते. प्रधानमंत्री जनधन योजना आर्थिक समावेशन वाढवते. सामाजिक वंचितता जात, लिंग व प्रादेशिक भेदभावांमुळे संधी मर्यादित होतात. घटनात्मक संरक्षणे सामाजिक न्यायाला चालना देतात. अतिरिक्त माहिती आपण या तक्त्यामध्ये पाहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही अतिरिक्त माहिती आणि फॅक्ट तक्त्यामध्ये लिहून तुमच्या उत्तराला अजून छान पद्धतीने प्रेझेंट करू शकता. निष्कर्ष गरिबी निर्मूलनासाठी वंचिततेतून मुक्तता व क्षमता विकास आवश्यक आहे. शासनाने समावेशक धोरणे राबवावीत व समाजाने समता व मानवी प्रतिष्ठा जपावी. तेव्हाच शाश्वत व सर्वसमावेशक विकास साध्य होईल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशीच ही आन्सर रायटिंगची आणि मुख्य परीक्षेतील मेन पॉइंट्सची आपण रिव्हिजन घेणार आहोत. टॉपिक्स आपण अभ्यासणार आहोत आणि त्यावरतील येणारे प्रश्न अशा पद्धतीने आपण अभ्यासणार आहोत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.